मी अमित विजयराव पाटील, येळावी जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषदेची निवडणूक मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चिन्हावरती लढत आहे. आणि गेल्या 40 ते 50 वर्षापासून या जिल्हा परिषद गटामध्ये आमच्या कुटुंबियांना नेहमीच एक समाजसेवेचा वारसा जपत आजपर्यंत या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाबरोबर वैयक्तिक संबंध जोपासलेले आहेत. आणि ही निवडणूक खरं तर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी होती, पण दुर्दैवानं या जिल्हा परिषद गटामध्ये ही महाविकास आघाडीला तडा गेला आणि त्यामुळे ही निवडणूक एकाच एक उमेदवार काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी होती. पण जनता ह्या निवडणुकीकडं पक्ष न म्हणून पाहता एक उमेदवार म्हणून, एक तरुण सुशिक्षित उमेदवार म्हणून आमच्याकडे पाहते. आणि निश्चित आम्ही पाठीमागच्या काही वर्षापासून काम करत असताना आजपर्यंतचा हा कौटुंबिक जिव्हाळा या मतदारसंघात आम्ही जोपासला असल्यामुळं मतदारांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय. आणि भविष्यामध्ये हा मतदारसंघ सांगली जिल्ह्यामध्ये निश्चित एक चांगला प्रगतीकडे जाणारा, नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन जाणारा असा जिल्हा परिषद गट ठरेल अशी मला आशा वाटते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये या निवडणुकांसाठी मतदान होते आणि या निवडणुकीमध्ये आपण एक कार्यक्षम तरुण, तुमच्या घरातला मुलगा म्हणून तुम्ही मला सर्वांनी निवडून द्यावं. आणि भविष्यामध्ये आम्ही जे काही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, जे आम्ही काम उभं करू, त्या कामाचा आपण जे काम आम्ही करणार आहे भविष्यामध्ये, त्या कामाला आपण आशीर्वाद द्यावेत. आणि या निवडणुकीमध्ये माझ्या हात या चिन्हाला आपण सर्वांनी मतदान करून चांगल्या मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं ही विनंती आपल्या सगळ्यांना करतो. गेल्या काही वर्षापासून या निवडणुका जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या लांबच चालल्या होत्या. तर कधी होतील याच्याबद्दल ठोस अशी कुठलंही वेळापत्रक नव्हतं. पण पाठीमागच्या काही दिवसामध्ये अचानक सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि लागोपाठ एक निवडणुका होत आल्या. पण निवडणुका वेळापत्रक जाहीर होण्याच्या अगोदरच आम्ही त्या मतदारसंघामध्ये आपण एक चांगलं काम उभा करावं, तरुणांसाठी करावं, महिलांसाठी करावं म्हणून आम्ही सर्व मतदारसंघातल्या तरुण विद्यार्थ्यांसाठी, तरुण मित्रांसाठी आम्ही एक लायब्ररी की जी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल असं प्रत्येक लायब्ररी आम्ही प्रत्येक गावामध्ये आम्ही तो पुस्तकांचा संच आम्ही मुलांना मोफत त्यांना उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर पोलीस भरती असेल, आर्मी भरती असेल, इतर स्पर्धा परीक्षा असतील, याच्यासाठी ती मुलं जी वैयक्तिकरित्या कष्ट घेत आहेत तर त्यांच्या पाठीमागं आम्ही उभा राहण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचबरोबर महिलांना सध्या हाताला काम देण्याची गरज आहे. फक्त महिला सबलीकरण किंवा स्वयंरोजगार इथंपर्यंत चर्चा न करता त्यांना ॲक्च्युली आपण काय द्यायला पाहिजे की ज्याच्यामधून त्यांना अर्थार्जन होईल, त्यांचा उदरनिर्वाह चालेल. अशासाठी आम्ही आरीवर्कसारखं एक प्रशिक्षण संपूर्ण मतदारसंघातील गावामध्ये गेल्या 2 महिन्यापासून आम्ही घेत आलो. आणि त्याच्यातून एक चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण मिळाल्यामुळं महिलांना एक चांगली कला शिकता आली आणि त्या कलेचा उपयोग भविष्यामध्ये त्यांना त्यांचे स्किल डेव्हलप करण्यासाठी होईल अशी आशा वाटते. ह्या केलेल्या कामांच्यामुळेच आज मतदारसंघात फिरत असताना तरुणांचा, महिलांचा एक चांगला प्रतिसाद आम्हाला फिरताना जाणवतो आहे. आणि विजयाप्रत तीच त्यांची शक्ती, तीच त्यांचे आशीर्वाद आम्हाला घेऊन जातील अशी आशा वाटते. भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये काही मोठे प्रश्न आहेत, जसे शेताकडे जाणारे रस्ते असतील, गावांतर्गत रस्ते असतील, त्याचबरोबर पाणी पुरवठ्याच्या बऱ्याचशा योजना रखडलेल्या आहेत, तो प्रश्न असेल. त्याचबरोबर नव्यानं उद्भवणारा प्रश्न हा घनकचरा व्यवस्थापनासारखा प्रश्न असेल की ज्याच्यामध्ये आज निमशहरी गाव, आमच्या मतदारसंघातील वासुंबेसारखं गाव हे थोडं अर्ध ग्रामीण आणि अर्ध शहरी असं आहे, पण तिथं मोठ्या प्रमाणात आज घनकचऱ्याचा प्रश्न उद्भवतो आहे. तर त्याच्यासाठी ह्या घनकचरा व्यवस्थापनासाठी एक आपल्याला भविष्यामध्ये एक चांगला उपक्रम जो शासनाने तो चालू केला तो हातात घेऊन या घनकचऱ्यांचे विल्हेवाट व्यवस्थित लावण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. त्याचबरोबर जे मोठं येळावीसारखं मोठं गाव आहे तिथेही तो घनकचऱ्याचा प्रश्न आहे. म्हणजे भविष्यामध्ये नागरीकरण होत असताना हे प्रश्न उद्भवणार आहेत आणि हे प्रश्नासाठी आता आपल्याला कुठेतरी आजपासून सुरुवात करावी लागेल की भविष्यात हे प्रश्न खूप मोठे गंभीर होणार नाहीत. त्यासाठी आमच्या डोक्यामध्ये काही कल्पना आहेत. आणि असेच शेतकरी वर्ग असेल, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांसाठी आम्हाला इथून पुढं काम करायचं असल्यामुळं या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांच्याकडे जाऊन आशीर्वाद आणि मत त्यांचं मागतोय आणि जनता याला प्रतिसाद देते. आणि येणाऱ्या काळामध्ये या 3-4 दिवसात जे मतदान होईल त्याच्यामध्ये निश्चितप्रमाणे हा वर्ग, ज्याच्यामध्ये तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक सगळे आमच्या पाठीशी उभा राहतील अशी आशा वाटते. आणि निवडणूक ही चांगली चुरशीची होऊन हा विजय प्राप्त करेल अशी मला आशा वाटते. 7 फेब्रुवारीला मतदानाची तारीख आहे आणि 7 फेब्रुवारीला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 इथंपर्यंत मतदानाची वेळ आहे. आणि या निवडणुकीमध्ये मी अमित विजयराव पाटील हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या हात या चिन्हावरती ही निवडणूक लढवत असून त्या हात या चिन्हावरचं बटन दाबून मला मोठ्या संख्येनं, मोठ्या मताधिक्यानं आपण विजयी करावं
ही मी तुम्हा सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद.